आता हे त्यांचा दृष्टिकोन एवढा विशाल आहे, इतके ते भावुक आहेत, इतके ते चांगले आहेत, त्यांना आणखी माहीत नाही जळगावचा आमदार हा कोणत्या केसमध्ये, बलात्काराच्या केसमध्ये कसा आत होता राज्यमंत्री असताना। इतिहास तपासत जा, इतिहासाची माहिती घेत जा। जर इतिहास माहित नसेल तर आमच्याकडून घ्या, आमच्या आता 38 वर्ष 39 वर्ष झालेत। जळगावचा राष्ट्रवादीचा आमदार बलात्काराच्या केसमध्ये आतमध्ये नव्हता, जेल नाही झालं त्याला। हे आम्हाला नका सांगू, उदाहरण द्यायला आम्हाला नका सांगू तुम्ही। हे आम्ही जे केलंय ना, हे तुमच्यासारखे गद्दार नाहीत, जे केलं छाती ठोकपणे, जे निर्णय घेतो छाती ठोकपणे, कुणाच्या ताटाखालचं मांजर होण्याचं आमच्या रक्तात नाही। शिवसेना प्रमुखामुळे घडलेले लोक आहोत आम्ही। बोलू तोंडावर, मागे नाही। कुणाच्या मागे निंदा करायची आम्हाला सवय नाही, कुणाचा एकाचा पदर सोडून दुसऱ्याचा पदर पकडायची सवय नाही। आम्ही जेव्हा उभे राहू तर ताट मानेने उभे राहू। हे तुम्हाला आणखीन एकदा इशारा देतो। दुसऱ्यांदा जर आमचा उल्लेख करायचा प्रयत्न केला तर सर्व तुमचा सगळा इतिहास हा जगा सर्व महाराष्ट्राच्या समोर येईल, याची तुम्ही फक्त चिंता करा। कंटेनर आता तुम्हाला माहिती सिलिंकून कुठे जात असतात। सिलिंकून एक चांगला रस्ता जातो बांद्र्याकडे, आणि मग ते कंटेनर तिथं ठेवायची एक जागा दिलेली आहे। बीकेसी फार महत्त्वाचं ठिकाण आहे, म्हणून कंटेनर सुद्धा तिथं जाऊन थांबलेले आहेत। आता ते तुम्हाला मागे अनेक लोकांनी सांगितलं, त्यांना सुद्धा माहिती आहे। मग हे सर्व गोष्टी आता उघड करायला नका लावू। झाकली मूठ 1.25 लाखाची, उघड तोंडातून आमच्या काही निघलं तर तुम्हाला पळती थोडी होईल, एवढं मात्र निश्चित आहे। सगळ्या दुर्योधनाची टीम आहे ना, तिथे टीम कोणती आहे? सगळ्या दुर्योधनाची टीम आहे। हा कवच कुंडला घेऊन त्याला वाटतं की काही नाही, माझा कुणी अंतही करू शकत नाही। अरे राजा, तुझा जीव कशात आहे त्याला त्या दुर्योधनालाच माहिती, तो कधी मारून टाकेल तर कळणार सुद्धा नाही। अहो ते जे काय एकत्रित करणं या महाआघाडीचं, ही एक वेगळी टीम आहे। रामाची टीम आमच्याकडे ना, ही जी टीम जी जमा झालेली आहे, हे सगळं शकुनी, यामध्ये सर्व शकुनी पण आहे, दुर्योधन पण आहे, धृतराष्ट्र पण आहे। या सगळ्या भूमिकेचे हिरो तुम्हाला त्याच्यात दिसतील। केंद्राच्या घशात घालायची ना, मग त्याचं पीआर कार्ड काय याच्या नावावर करून द्यायचं? अरे लय जमिनी हडप केल्या तर बस झाल्या ना, किती खाता तुम्ही तरी? केंद्राच्या म्हणजे सरकारच्या ताब्यात जाईल ना, का याचं पीआर कार्ड करायचंय पुन्हा दुसरं? मुंबई महापौर बंगल्याचं जसं पीआर कार्ड केलंय तसं याचं पीआर कार्ड काही करायचंय का? तशी मालकी पाहिजे का? त्याच्यासाठी एक अर्ज करा, तिथं एक पुतळा बसवून चालू द्या। थँक्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।